आपण जेवण वगैरे करूयात. मित्रांनो त्याची कळची मजाक वगैरे घेत आहे बाई, नुसता जेवणचा हसतोय वगैरे. चला या जेवणला. बाहेर वगैरे खूप गर्दी होते म्हणून आतमध्ये चालू आम्ही जेवणला वगैरे. जय शिवराय, सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आताच धुळे बस स्टॉपला उतरलो मी. रात्री 10 वाजता बसलो होतो पुण्यावरून आणि आता 6 वाजलेत, म्हणजे टोटल 8 तास लागलेत आपल्याला. सो चला आता मावशीच्या मुलाला कॉल वगैरे करेल आणि तो आपल्याला बाईक वरती घ्यायला येणार आहे. बघू शकता तुम्ही हे आपलं धुळ्याचं बस स्टॉप आहे. सो आता थोड्याच वेळात मावशींचा मुलगा येईल, त्याला मी ऑलरेडी कॉल वगैरे करून दिलेला आहे. ठीक आहे, चला मावशींचा मुलगा आहे तर तोपर्यंत आपण थोडस बसूयात आतमध्ये. तो येईलच आता 10-1 मिनिटात येईलच तो, कारण तो पण झोपलेला होता सकाळ सकाळी. त्याला कॉल केला, थंडी खूप आहे. सो तो आला की जाऊयात आपण. ठीक आहे, तयारी वगैरे झाली, मावशींच्या घरी फ्रेश वगैरे झालो आणि व्हिडिओ ना अपलोडिंगला लावलेला आहे. बट नेटवर्क इश्यू असल्यामुळे व्हिडिओ अपलोड वगैरे होत नाही. बघूयात आपण आता वरती टेरेस वरती वगैरे जाऊयात, कारण इथे व्हिडिओज अपलोड होत नाही. बराच वेळ झाला, मी सकाळी 8 वाजेचा अपलोडिंगला लावलेला आहे पण 11 वाजलेत अजूनही व्हिडिओ अपलोडिंग झालेलं नाही. चला आपण वरती जाऊयात. टेरेसवर वगैरे जर नेटवर्क आलं तर तिथे अपलोडिंग वगैरे होऊ शकतं. सो चला, इथनं तुम्हाला वरचा व्ह्यू पण दिसेल कसं आहे काय आहे ते. बघा इकडे ना बकऱ्या वगैरे असतात. इथे हे लावलेले आहे जाळ, म्हणजे बकरी खाली नको जायला. चला आपण आता थोडस बघूयात, कारण वरती जर नेटवर्क वगैरे आलं तर आपल्याला व्हिडिओ, कालचा व्हिडिओ जो आहे तो अपलोड होऊन जाईल बरेच वेळा. म्हणजे रात्रीचा, सकाळी मॉर्निंगला 8 वाजेचा मी व्हिडिओ अपलोडिंगला लावलेला आहे पण 11 वाजले, 3 तास झालेत. खूप इश्यू असतो इकडे, म्हणजे गावाकडे वगैरे जर आलं ना नेटवर्क इश्यू वगैरे. आणि रूमला कसं वायफाय असल्यामुळे जास्त प्रॉब्लेम येत नाही, लगेचच व्हिडिओ ना अपलोड वगैरे होऊन जातो. हे आपलं मावशींचं घर आहे धुळ्यामध्येच. बघू शकता तुम्ही या साईडला. माझं पूर्ण बालपण याच ठिकाणी गेलेलं आहे वगैरे. हे समोर जर इकडे बघितलं तर आमची नैना आहे ना, नैनाताई, तिचं घर आहे हे इकडे या साईडला. इकडे बघू शकता ही खाली पडलेली जागा वगैरे मोकळी छान आहे इथं. सो ठीक आहे, आपण थोडा वेळ थांबूयात, कारण व्हिडिओ अपलोड होतो की नाही बघूयात. इथं पण नेटवर्क येतंय का नाही. तसं तर नेट वगैरे भरपूर मारून ठेवलेले मी एक्स्ट्रासाठी. 8 GB नेट एक्स्ट्रा मारून ठेवलेलं आहे. म्हटलं व्हिडिओ अपलोडिंग साठी वगैरे लागेल आपल्याला, कारण इकडे तर काय वायफाय नाही. सो त्याच्यामुळे एक्स्ट्रा नेट वगैरे मारून ठेवलेलं आहे आपण. ठीक आहे, बघूयात. थोडा वेळ थांबतो मी वरतीच आता टेरेसवर व्हिडिओ अपलोड होईपर्यंत. चला, तयारी वगैरे झाली आपली. आपण आता मित्राची हळद आहे, सो त्याच्यासाठी हळदीला आपण जाणार आहोत. इथनं आय थिंक 19 ते 20 किलोमीटर दाखवत आहे. काकांचीच बाईक वगैरे घेऊन जाणार आहोत आपण. चावी वगैरे घेतली, तयारी वगैरे केली. आता जाऊयात आपण. अर्धा 1 तास तरी लागेल आपल्याला. ठीक आहे, हळदीसाठी मित्राच्या गावाला जातच होतो, पण तेवढ्यात मध्ये गावाला जाताना या ठिकाणी तुम्ही बघू शकता रोकडोबाचं मंदिर लागतं. तुम्ही जर धुळे जिल्ह्यातले असणार ना तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल रोकडोबा मंदिर कसं आहे या प्रकारे. चला म्हटलं आपण दर्शन वगैरे घेऊयात, कारण बरेच दिवस झाले आता इथे, म्हणजे 1-1.5 वर्ष झालं आलंच नव्हतो. रोकडोबाचं दर्शन वगैरे घेऊयात आपण. ठीक आहे, खूप छान आहे. मॉर्निंगला जर आला ना तर खूप छान व्ह्यू वगैरे असतो. आजूबाजूला झाडं वगैरे आहेत आणि अगदी हायवेच्या बाजूलाच आहे मंदिर. दर्शन वगैरे घेऊयात आपण. माहित नाही आता मोबाईल वगैरे मध्ये अलाउड आहे का नाही, माहिती तर नाही. या साईडला बघू शकता तुम्ही, इकडे पण एक छोटंसं मंदिर आहे आणि इकडं समोर पण तुम्हाला मंदिर वगैरे दिसेल. ठीक आहे, आपण आधी या मंदिरात जाऊयात आपण. मध्ये रोकडोबाचं मंदिर आहे, दर्शन वगैरे घेऊयात आपण. बघूयात मध्ये तर मोबाईल वगैरे अलाउड आहे का नाही चेक करूयात आपण. जर काही लिहिलेलं वगैरे जर नसेल तर जाऊयात आपण. बघू शकता तुम्ही इथं चंद्रकारी मंदिर वगैरे.
ठीक आहे, चला जाऊयात आपण आतमध्ये. सो आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला या प्रकारे दिसेल. छान मंदिर आहे, छोटस आहे पण आजूबाजूला पूर्ण हिरवळ असते. मंदिराच्या बाजूने जर बघितलं तुम्ही पूर्ण जंगलामध्येच मंदिर आहे वगैरे. धुळे जिल्ह्याचे वगैरे जर असणार ना तुम्ही तर तुम्हाला माहितीच असेल इकडे रोकडोबाचं मंदिर वगैरे. तर चला ठीक आहे, आतमध्ये जाऊयात आपण. चला आतमध्ये जाऊयात आपण. सो या प्रकारे आपल्याला मंदिर वगैरे दिसले ना. जय श्रीराम. मारुतीचं मंदिर आहे, हनुमानाचं. आपण दर्शन वगैरे घेऊयात. दर्शन वगैरे झालंय आपलं. आपण आता बाहेर जाऊयात, थोडस बाहेर वगैरे पण फिरूयात. आपण बाहेर बसूयात, छान वातावरण वगैरे. सो सर्व भक्त वगैरे येत असतात. आज तर खूप जास्त गर्दी नाही, दुपारी 3-3:30 वाजून गेलेत. सो त्याच्यामुळे जास्त गर्दी वगैरे नसते. मॉर्निंगला वगैरे जर आलात तर तुम्हाला इथे खूप छान वातावरण वगैरे बघायला मिळेल. सो या प्रकारे असतं. बघत आपण आता थोडस फिरूयात इथे आणि नंतर हे फिरून झालं की मग आपण संध्याकाळी आता हळदीला जाणार आहोत. तशी तर हळद आपली 4-4:30चा टायमिंग दिलाय हळदीचा. तोपर्यंत आपण थोडस इथेच फिरूयात वगैरे. दर्शन वगैरे झालं. इकडे पण एक मंदिर होतं, या साईडला पण आपण दर्शन वगैरे केलं. मागे जर बघितलं ना तुम्ही, मस्त डोंगर वगैरे, खूप मोठा डोंगर आहे. तिकडे वगैरे हिरवळ वगैरे असते. पण ठीक आहे, आता आपण मागे वगैरे नाही जाणार. दर्शन वगैरे झालंय आणि आपल्याला पुढे हळदीला पण जायचंय. सो बाईक वगैरे तिथं लावली. जाऊयात आपण आता हळदीला, कारण परत उशीर नको यायला. कारण आपल्याकडे ना इकडे हळद 4-4:30 वाजताच हळदीचा प्रोग्राम वगैरे चालून जातो. सो त्याच्यामुळे लवकर निघूयात. थोडंसं लवकर गेलेलं बरं असतं. कोणतंही काम असो 10 ते 15 मिनिट आपण आधीच पोहोचलं पाहिजे. ठीक आहे, हायवेच्या अगदी बाजूलाच आहे, म्हणजे हायवे इथेच आहे आणि या साईडलाच तुम्हाला रोड वगैरे भेटेल. इथेच हायवे आहे. सो खूप जास्त पण दूर नाही. जर तुम्ही मालेगाव साईडला, नाशिक साईडला जात असणार ना तर तुम्हाला इथे मंदिर बघायला मिळेल. ठीक आहे, चला भेटूयात थोड्या वेळानंतर. आता थोड्याच वेळात हळद वगैरे चालू होईल आपली. बघू शकता गर्दी वगैरे ना बरीच चालली आहे. नवरदेव तर काय अजून बाहेर आला नाही. या ठिकाणी नवरदेव बसेल वगैरे बघा, मस्त मंडप वगैरे सजलाय त्याचा. थोड्याच वेळात हळद वगैरे चालू होईल. बँड वगैरे वाजत होता साईडला, म्हणून मी काय व्हिडिओ वगैरे आपण चालू केला नाही. बँड वगैरे बंद झाला थोडा वेळ. आता नवरदेव वगैरे पण बाहेर येईल. हे नवरदेवाचं घर आहे बघा, इथं जे दरवाजे दिसते तो ऍक्च्युली धुळ्याला राहतो, पण इथे खेडेगावातच त्याची हळद वगैरे लागणार. ठीक आहे, हळद वगैरे चालू झाली की आपण करूयात अजून व्हिडिओ वगैरे थोड्या वेळात चालू करूयात आपण. चला, मित्र वगैरे सापडले ते. भाऊने आपल्याला ना बरेच इथं सबस्क्रायबर वगैरे वाढून दिलेत. इथं कामासाठी आलेला दबाव वगैरे, आर्वीचाचे भाऊ वगैरे. ठीक आहे, तर थोड्याच वेळात आपण नवरदेव वगैरे, अजून पण नवरदेव आला नाही. आय थिंक फोटोशूट वगैरे चालू आहे त्याचं. भाऊन ते थोड्या वेळेस पूर्वी आपल्याला तिथे भेटले वगैरे होते. ठीक आहे, नवरदेव आला की आपण दाखवूयात तुम्हाला हळदीचा प्रोग्राम वगैरे. सगळे आलेले आहेत. पुढे बघू शकता तुम्ही, महिला मंडळ सगळे पुढे बसलेले आहेत आणि या साईडला बघा तुम्ही इकडं आपले पुरुष सगळेच मागे बसलेले. ठीक आहे, चला भेटूयात थोड्या वेळानंतर आपण. चला, नवरदेवाचं हळद वगैरे लागली, मांडव वगैरे लागतोय नवरदेवाचा. नवरदेव पूर्ण खुश दिसतोय आज वगैरे. ठीक आहे, थोड्या वेळात आपलं फोटो सेशन वगैरे होईल. चला, त्याचं पण फोटो सेशन वगैरे चालू आहे इकडे. मस्तपैकी मांडव वगैरे लावतात. ठीक आहे, थोड्या वेळात भेटूयात आपण. फोटो वगैरे ज्यावेळेस काढूयात ना आपण
त्यावेळेस तुम्हाला अजून पुन्हा दाखवेल वगैरे मी. सो पूर्ण गर्दी, गाव वगैरे सगळं आलेलं असतं आणि खेडेगावात हेच असतं की पूर्ण गाव आपलं आलेलं असतं या ठिकाणी. बघू शकता तुम्ही नवरदेव त्या साईडला. ठीक आहे, चला भेटूयात थोड्या वेळानंतर. फोटो काढण्यासाठी खूपच गर्दी आहे. आपला नंबर लागतो की नाही बघा तुम्ही. इथं पूर्ण अशी गर्दी लागलेली आहे, लाईन. हे बघा, आपल्याला सगळ्या शेवटी मिळेल कारण आधी महिला मंडळ वगैरे जे काही असतात ते फोटो वगैरे काढतील आणि त्यानंतरच आपण फोटो वगैरे काढूयात. नवरदेव मस्त वेगळे बसलाय. ठीक आहे, आता मस्त बसून गेला तो. केव्हाचा उभा होता. सगळ्या महिला मंडळांचं फोटो वगैरे काढून झालं. आता सध्या वावणी वगैरे चालू आहे. बऱ्यापैकी गर्दी वगैरे ना कमी झाली आहे. आपण आता फोटो वगैरे काढून घेऊ. हे बघा मित्र वगैरे, त्याचे MSC ला मित्र होते. भाऊ बसलाय. चला आपण आता फोटो वगैरे काढूयात. झाले ते 1-2 जण राहिले, तेवढे झाले की मग आपण पण फोटो वगैरे काढूयात. आपण जेवण वगैरे करूयात. मित्र त्याची केव्हांची मजाक वगैरे घेत आहेत. बाई नुसता केव्हांचा हसतोय वगैरे. मित्र वगैरे पाहिजेतच आयुष्यात असे. बाईची केव्हांची मजाक वगैरे घेत आहेत. त्याला खाली बसवा बाई, त्याला दे, त्याला खाली बसवा. तुम्ही वरती उभे राहा, चेअर वगैरे घ्या. चला आपण आता जेवण वगैरे करूया. तिकडे बघा बसले मुलं वगैरे. ते बघा आपल्या अजून बाकीचे मित्र वगैरे बघा जेवणसाठी, कारण या साईडला सगळ्या महिला मंडळ वगैरे बसले आहेत म्हणून मुलं वगैरे अजून बघा थांबलेले. त्या साईडला बघा ते दिसत आहेत तुम्हाला इकडे. सो ठीक आहे, यांचं जेवण वगैरे झालं की मग आपण पण जेवण वगैरे करूयात. पण आता जेवणला बसूयात कारण पहिली पंगतच अजून बसलेली आहे. त्यांचं वगैरे झालं ते बघूयात. नवरदेव त्याच्यासोबतच आपण जेवणला वगैरे बसणार आहोत. गप्पा वगैरे मारतायत ते. ठीक आहे, चला या जेवणला. बाहेर वगैरे खूप गर्दी होते म्हणून आतमध्ये चालू आम्ही जेवणला वगैरे साठी. वाटतंय आपल्याला. इकडे बघा बसलेत मित्र वगैरे. नवरदेवाला पण भूक लागली. आज सकाळचा उपवास होता की काय? उद्या उपवास आहे का तुझा भाई? चला करूया जेवण वगैरे आपण आता जेवण वगैरे झालंय. आपण काही जास्त वेळ थांबणार नाहीत कारण आपल्याला बरंच दूर जायचंय तिकडं. मित्र वगैरे भेटले. बाईंनी मस्त सबस्क्राईब वगैरे केलं आपल्या चॅनलला. हे बघा हा भाई आपला, याने पण आपल्या मोबाईलला सबस्क्राईब वगैरे केले. वाढणारे सगळे मित्र झालेत आपले. मस्तपैकी जेवण चालू आहे. चला आपण आता जास्त वेळ नाही थांबणार. आता आपल्याला घरी जायचंय कारण इथनं बरंच 20 ते 25 किलोमीटर आहे. त्यामुळे आपण नाचणार वगैरे नाहीत. आता लगेच निघतोय आपण. चला मित्रांनो, सबस्क्राईब केलं त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला. चला आपण आलोय दादा. हे आपलं या साईडला जर बघितलं तुम्ही तर हे आमचा धुळ्याचा टोल नाका आहे. मग मध्ये थोडा वेळ थांबलो होतो. चला आता पाणी वगैरे पिण्यासाठी थांबले. पाणी वगैरे पितो आणि नंतर मग पुन्हा आपण जाऊयात घरी. चला मावशीच्या घरी वगैरे पोचलो आणि नंतर थोडं फ्रेश वगैरे झालो. चला म्हटलं आता आराम वगैरे करूयात कारण आज बरेच तिकडे दुपारी वगैरे पण गेलो. आज दुपारी आराम नाही केला. तसं सकाळी खूप लवकर इथे पोचलो होतो आणि झोपून गेलो होतो. बराच वेळ झोपलो होतो. सो आजचा ब्लॉग आपण इथे स्टॉप करूयात. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.